श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त आपल्या गुरूंना वंदन करण्याचा नाही, तर ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, गुरुपौर्णिमेलाच महर्षी वेदव्यासांचे पूजन का केले जाते? त्यांना आद्यगुरु का म्हटले जाते? आज आपण महर्षी वेदव्यासांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्य जाणून घेणार आहोत. त्यांनी केलेले वेदांचे विभाजन, महाभारताची निर्मिती आणि संपूर्ण मानवजातीला दिलेला ज्ञानाचा अमूल्य वारसा याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग श्रद्धेने आणि भक्तिभावाने आजचा प्रवास सुरू करूया. महर्षी वेदव्यासांचा जन्म पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव कृष्ण द्वैपायन असे होते. त्यांचा जन्म नदीतील एका बेटावरती झाला, म्हणून त्यांना द्वैपायन असे म्हणू लागले आणि त्यांचा वर्ण सावळा असल्यामुळे कृष्ण हे नाव जोडले गेले. त्या काळी वेद एकच विशाल ज्ञानसागर होता. सर्व ज्ञान मुखोद्गत पद्धतीने पुढे जात होते. सामान्य माणसाला ते समजणे अत्यंत कठीण होते. तेव्हा महर्षी वेदव्यासांनी मानव कल्याणासाठी एक महान कार्य केले. त्यांनी वेदांचे 4 भाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यामुळे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचू लागले. याच महान कार्यामुळे त्यांना वेदव्यास हे नाव मिळाले. पण त्यांचे कार्य इथेच थांबले नाही. त्यांनी जगातील सर्वात मोठा महाकाव्यग्रंथ म्हणजेच महाभारत लिहिला. त्याच महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला भगवद्गीतेचा अमृतमय उपदेश आहे. महर्षी वेदव्यासांनी 18 पुराणे, ब्रह्मसूत्रे आणि श्रीमद्भागवत महापुराण यांसारखे अनेक महान ग्रंथही दिले. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे ज्ञान पुढील अनेक पिढ्यांपर्यंत सुरक्षित राहिले. त्यांनी असंख्य शिष्य घडवले. ज्ञानदानाला सर्वश्रेष्ठ सेवा मानली. म्हणूनच त्यांना सर्व गुरूंचे गुरु म्हणजेच आद्य गुरु म्हणून ओळखले जाते. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या शिष्यांनी त्यांचे पूजन केले. तेव्हापासून हा दिवस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या शास्त्रात म्हटले आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवे महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ गुरु हेच ब्रह्मा, विष्णू, महेश आणि साक्षात परब्रह्म आहेत. म्हणूनच या पवित्र दिवशी आपण फक्त आपल्या आध्यात्मिक गुरूंचेच नव्हे, तर आई वडील, शिक्षक आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे आभार मानले पाहिजेत. गुरुपौर्णिमा आपल्याला एकच संदेश देते: जीवनात गुरु नसतील तर ज्ञानाचा प्रकाश मिळत नाही. महर्षी वेदव्यासांनी संपूर्ण मानवजातीला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. म्हणूनच आजही आपण त्यांना आदराने आद्य गुरु म्हणून वंदन करतो. या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणही आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला योग्य दिशा दिली अशा प्रत्येक गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा संकल्प करूया. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी आपण सर्वांसाठी एकच प्रार्थना: गुरुकृपा हीच खरी संपत्ती, गुरूंचे मार्गदर्शन हीच खरी शक्ती आणि गुरूंचा आशीर्वाद हेच जीवनाचे खरे भाग्य. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.